श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 25 सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांनी निरूपित केलेलं जे श्री एकनाथी भागवत आहे, त्या एकनाथी भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 7व्या श्लोकानंतरच्या साधारण 242 ओव्यांच्या नंतरचं तेव्हापासूनचं वाचन आणि निरूपण आपण आज सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपेने करणार आहोत. यासाठी उपस्थित असलेल्या माता, बंधू, भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझा नित्याचा ही निरूपण सेवा सुरू करतो. सज्जनो, आपला कालचा विषय इथे संपला आणि नवीन असा सुरू झाला होता की सत्शिष्यांच्याकडे नाथांनी सांगितलेली जी 7 लक्षणं किंवा 7 सद्गुण असतात, ती सत्शिष्यांनी किंवा ज्यांना सत्शिष्य व्हायचंय, ज्यांना खरं साधक व्हायचंय, आपल्याला सिद्ध व्हायचं आहे, आपल्याला आत्मसुख मिळवायचं आहे आणि या अध्यात्म मार्गावर, या भागवत धर्माच्या मार्गावरून चालत असताना सत्शिष्याकडे काय काय सामुग्री सद्गुणांची हवी, तर ती 9 सद्गुण आपल्याला ते सांगितले. काल आपण ते पाहिले आणि त्याच्यानंतर शेवटच्या ते 9 लक्षणं, ती 9 सद्गुण सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण उद्धवाला असं म्हणतात की उद्धवा, तुझ्या मनामध्ये असं येईल की स्त्री म्हणजे बायका, मुलं, घर, दार, ऐश्वर्य हा सगळा उत्तम चाललेला प्रपंच करत असताना तू जी आता आम्हाला निर्ममता किंवा हे जे सगळे 9 लक्षणं सांगितले, तर हे लक्षण आम्हाला कसे अंगी बांधता येतील अशी शंका तुझ्या मनामध्ये येईल की ही निर्ममता आम्हाला कशी साधेल, विशेषतः गृहस्थाश्रम्यांना कशी साधेल, असं स्वतः भगवानच शंका घेतात. आणि तुझ्या मनामध्ये ही शंका आली असेल हे ते खऱ्या अर्थाने जाणतात. आपण जी काल 9 लक्षणं ऐकली तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात येत होते, बापरे, आता ते सन्मान बनी इच्छू नये, तर काय शक्य आपल्याला, निर्ममता, निर्मत्सरता, है की नाही, अनसूया आपल्याला कशी साधेल, असूया नसणं, निश्चलता, चंचलता नसणं, हे सगळं आपल्याला कसं साधेल, हे सगळं उद्धवासारख्या ज्ञानी पुरुषाची शंका समजून स्वतः भगवंतच ती शंका घेतात आणि त्याचं उत्तर देत असताना मग ते म्हणाले की तिथे विवेकाचा जास्त गरज आहे. मानवी जीवनात प्रपंच करताना जशी विवेकाची गरज आहे, तशीच विवेकाची नवे नवे सदैव विवेकाने वागणं, सदैव शांती ठेवण्यासाठी विवेकाचा मार्ग अवलंबणं हे गरजेचं आहे. तेव्हा नाथ महाराज पहिली ओवी आता त्या 7व्या श्लोकानंतर आपल्याला सांगतात. नाथ महाराज म्हणाल्या, ये विखी सादर ऐक. उद्धवाला म्हणतात भगवान गोपाल कृष्ण, शिष्य निरसावया निज दुःख, पाववया आत्मसुख, साधी विवेक साधने, विचारिता आत्मसुख, सर्व देही समान देख, विजातीय स्त्री पुरुष वेख, सुख विषेख तेथ नाही. भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगताना म्हणतात की उद्धवा, याविषयी मी तुला सांगतो, तू ऐक. आता तुझ्या मनामध्ये जी शंका आली, की सगळा उत्तम प्रपंच सुरू असताना, उत्तम धनधान्य समृद्धी असताना, यामध्ये आपल्याला हे सगळे सद्गुण कसे साधायचे, तर म्हणाले विवेकाच्या आधाराने हे साधता येतात. आता शिष्य, ते म्हणाले ना, शिष्य निरसावया निज दुःख. म्हणाले ऐक की शिष्याला प्रपंच खूप आनंदाचा आहे आणि तो आपल्याला सोडायचा नाही किंवा तो सोडवत नाही, हे जरी त्याला पटत असलं, हे जरी त्याला रोज वाटत असलं, तरी म्हणाले
या प्रपंचामध्ये दुःख आहे हे त्याला कायम जाणवत असतं, फक्त तो सांगत नाही. पण ते दुःख त्याला संपवायचंय, त्याला ते दुःख नकोय, त्याला ते निरसन करायचंय. तेव्हा शिष्य निरसावया दुःख पाववया आत्मसुख साधी विवेक साधन. भगवान सांगतात की तुला ते दुःख कमी करायचंय ना प्रपंचातलं, आणि तुला ते आत्मसुख मिळवायचंय ना, तर मग आता विवेकाच्या मार्गाने तुला चालावं लागेल. आणि ती विवेकानेच साध्य होणारी गोष्ट आहे की खरं म्हणजे सगळा जो पुन्हा वेदांताचा विचार येतो ना की विवेक म्हणजे तरी काय. अगदी सोप्या भाषेत हा सगळा वेदांताचा भाग. श्री महाराज काय म्हणाले, माझंही ऐकू नका, मी सांगतो म्हणून ऐकू नका, शास्त्र सांगतो म्हणून पण ऐकू नका. त्याच्या पुढे जाऊन म्हणाले विवेक काय. महाराज किती सोप्या शब्द सांग. महाराज म्हणाले आपण स्वतः तुम्ही तुमचा आतापर्यंत केलेला प्रपंच लक्षात घ्या आणि आतापर्यंत केलेल्या प्रपंचानंतर तुमच्या गाठीला काय पडलंय, तुमच्याकडे आज काय आहे. मी सांगतो म्हणून नाही, मी सांगतो की प्रपंच दुःखाचा आहे, संत सांगतायत प्रपंच दुःखाचा आहे, शास्त्र सांगते की प्रपंचात सुख नाही, वेदांत तेच सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका. पण तुम्ही तुमचा 52-55 वर्षाचा जो काही प्रपंच झालेला असेल त्याचा तरी अनुभव जमेस धरा, असा शब्द महाराजांचा आहे की तुम्ही तुमचा अनुभव जमेस धरा आणि त्यातून तरी एकदा ओळखून घ्या की या प्रपंचाचं स्वरूप काय. काल जो विषय झाला की नाही की चिंच म्हटल्यावरती आंबट, लिंबू म्हटल्यावर ते आंबट, कारलं म्हटल्यावर ते कडूच, आणि साखरेचं कारलं जरी तयार केलं तरी ते गोडच लागणार. हे जसे मानवी जीवनातले पदार्थांचे गुणधर्म आहे तसा प्रपंचाचा गुणधर्म हा दुःखदायक आहे. आणि तो दुःखदायक प्रपंच आपल्याला नकोय, आपल्याला आनंद हवाय, आपण आनंदाकडे ओढ घेणार आहे. तेव्हा साधावया किंवा पावावया आत्मसुख साधी विवेक साधने, विवेकाच्या साधनानेच तुम्हाला ते मिळेल. पुढे म्हणाले विचारता आत्मसुख सर्व देही समान देख विजातीय स्त्री पुरुष वेख सुख विशेष विशेख तेथ नाही. ते म्हणाले की जे आत्मसुख आहे हे सगळ्यांना सारखं आहे म्हणाले, नाही का. झोपेचं सुख कसं देह पातळीवरचं सगळ्यांना सारखं आहे का. नाही, नवऱ्याची झोपेचं सुख वेगळं, बायकोच्या सुख असं काही आहे का, स्त्रीचं वेगळं पुरुषाचं वेगळं असं आहे का. नाही. तसं नाथ महाराज म्हणाले की आत्मसुख जे आहे, आत्मानंद जो आहे, जो आत्मज्ञानाने आणि ब्रह्मज्ञानाने मिळतो, तो ब्रह्मानंद, तो आत्मानंद हा स्त्री पुरुष विजातीय असा नाहीये. तो आत्मसुख, ते सुख विशेष जे आहे ते सगळ्यांना अगदी सारखं आहे. तिथे परमात्म्याने कधीही भेद केलेला नाही. त्याचं मूळ कारण आत्मस्वरूप ते आहे आणि तो आत्मा सगळा एक आणि सारखा आहे. पुढे पाहे पाच स्त्री पुरुष देही आत्मा आत्मी हे तव नाही आत्मसुख आपुले ठाई असे पाही स्वयंसिद्ध. ते म्हणाले पुरुषांचा आत्मा वेगळा, स्त्रीचा आत्मा वेगळा म्हणून त्याला आत्मा म्हणायचं, स्त्रीच्या आत्म्याला आत्मी असं काहीच नाही म्हणाले. सगळ्यांचा आत्मा हा सारखाच आहे. आणि दुसरं म्हणाले त्यासाठी त्याचं जे आत्मसुख आपल्या ठाई आहे ते स्वयंसिद्धच आहे. आपण काल पाहिलं ना की आत्म्याच्या स्वरूपाविषयी आपण काल 2 सिद्धांत पाहिले की तो स्वयंप्रकाशित आहे. तोच या सगळ्या दृश्य विश्वाला शक्ती देणारा, उजळून काढणारा, प्रकाश देणारा, ऊर्जा देणारा, अखंड चैतन्याची जाणीव आपल्याला या दृश्य विश्वामध्ये जे दिसते त्याच्या मागे जे मूळ तत्व आहे ते आत्मतत्वच आहे. म्हणून तो आत्मा स्वयंप्रकाशित आहे आणि तो सगळ्यांसाठी सगळ्यांकडे सारखंच सुख देणार आहे. सुखाची या लागी सर्वथा झोंबती प्रपंच पदार्था ज्यासी गुरुवाक्य आले हाता अद्वैता निज सुख. नाथ महाराज म्हणाले आत्मसुखाबद्दल विचार करत असताना ते म्हणाले साऱ्या देहामध्ये हे आत्मसुख सारखंच आहे. पण म्हणाले पण तरी ते म्हणाले स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये ते काही भिन्न नाही. पण म्हणाले स्त्री पुरुषांच्या देहामध्ये सुखाचा विचार करत असताना या प्रपंचातले सगळे पदार्थ पुढे सुखाची या सर्वथा, सुखाची या लागी सर्वथा झोंबती प्रपंच पदार्था
ज्यासी गुरुवाक्य आले हाता अद्वैता निजे सुख. हा प्रपंच करत असताना सगळ्यांना, सगळेजण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक जण त्या प्रपंचात मध्ये सुख मिळण्यासारखी पदार्थांना, वेगवेगळ्या पदार्थांना झोंबत असतो. याच्यातून सुख मिळेल का, त्याच्यातून सुख मिळेल का, ही अखंड त्याची प्रयत्न त्या जीवाचे सारखे सुरू असतात. म्हणाले ये विखेई सादर श्रीराम. प्रपंच करत असताना वेगवेगळ्या पदार्थांमधून, मला वेगवेगळ्या वस्तूंमधून, वेगवेगळ्या पदार्थांमधून, वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या व्यक्तींकडून मला सुख मिळेल ही जी भावना प्रत्येक जीवाची असते. आणि ते सुख मिळवण्यासाठी तो प्रत्येक पदार्थाला, वस्तूला आनंद मिळण्यासाठी कार्यरत असतो, झोंबत असतो. याचा अर्थ तो कार्यरत असतो. पण म्हणाले हाता आले नित्य गुरुवाक्य, ज्यासी गुरुवाक्य आले हाता अद्वैतता निज सुख. पण म्हणाले ज्याच्या हाताला लागलेलं आहे, गुरुवाक्य लागलेलं आहे, ज्याच्या हाताला ते गुरु ज्ञान प्राप्त झालंय, ज्याला त्या गुरुवाक्याची, गुरु आश्वासनाची, गुरु साधनेची, गुरुनामाची आनंदिता लाभलेली आहे, तो म्हणाले मात्र अद्वैतता निज सुख. त्याला ते अद्वैत सुख प्राप्त होतं. थोडासा हा सगळा वेदांताचा भाग असल्यामुळे याच्यामुळे सगळे हे सिद्धांतिक बाजूच आहे. थोडी समजून घेताना डोळे लागणार नाही याची काळजी घ्या. पुढे म्हणाले एकपणी निजात्म सुख, हाता आले नित्य निर्दोख, आता द्वैत वांछितो अतिमूर्ख, तिथे सुख नासावया. नाथ महाराज म्हणाले की एकपणाने जेव्हा निजात्म सुख, श्रीराम श्रीराम, एकपणाने जेव्हा म्हणाले हे निजात्म सुख एकट्याने प्राप्त करायचं जर ठरवलं तर नाथ महाराज म्हणाले हाता आले नित्य निर्दोख, आता द्वैत वांछितो अतिमूर्ख, तिथे सुख नासावया. एकदा अद्वैत सुखाची अनुभूती आल्यानंतर जर एखादा प्रापंचिक माणूस परद्वैताच्या मागे जर लागत असेल, अगदी साधी गोष्ट, द्वैत अद्वैत हे म्हणत असताना मी आणि माझं या पद्धतीने संसारामध्ये पुन्हा जर गुरफटत असेल तर म्हणाले त्याच्या इतका मूर्ख कोणी नाही, असं नाथ महाराज. अद्वैत आता द्वैत वांछितो अतिमूर्ख, तिथे सुख नासावया. पुढे म्हणाले प्रपंचा माझी असते सुख, तरी का त्यजिते सनकादिक, द्वैत तितुके केवळ दुःख, परम दुःख अद्वैती. नाथ महाराज इतक्या विनम्रतेने सांगतात, इतक्या सहजतेने सांगतायत. म्हणजे खरं हे त्या भगवान श्रीकृष्णाचं उद्धवाला सांगणं आहे. तेच सांगणं नाथ महाराज अजून अजून सोपं करून सांगतात. ते म्हणाले अरे तुला काय सांगू उद्धवा, खरंच जर प्रपंचामध्ये सुख असतं तर सनकादिकांसारखे एवढे मोठे गणमान्य व्यक्ती त्यांनी संसार थाटला नसता का, त्यांनी संसार सोडला असता का. म्हणाले तरी का त्यजिले सनकादिक, त्यांनी का त्याग केला त्याचा, याचा शांतपणे विचार कर. द्वैत तुतके केवळ दुःख, या द्वैतामध्ये
म्हणजेच या प्रपंचामध्ये इतकं दुःख आहे म्हणाले की केवळ दुःख, म्हणजे इतकं दुःख म्हणण्यापेक्षा ते म्हणाले फक्त दुःखच आहे, पण परमसुख अद्वैती, अद्वैतामध्ये राहणं. आता इथे आपल्याला सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न विचार की द्वैत आणि अद्वैत हे सगळं सांगत असताना नेमकं आपण काय करायचं, आपल्याला काय पाहायचंय आणि हे असं का सांगायला लागले. आपल्याला तर प्रपंच किती छान वाटतो नाही का. आता मेरिटमध्ये आला, आता मेडिकलला लागला, एमडी करतो, शेमडी होतो नाही का, पुढे आपल्याला काढून देतो. शेवटी ते पुढे काय होणार आहे, पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे याचं खरं ज्ञान ज्या शास्त्र सांगितलं, ज्यांनी वेद सांगितले, ज्या शास्त्रकारांनी ह्या सगळ्यांचा विचार करून सनातन वैदिक धर्माचा जो इतिहास आहे तो सज्जनो इतके ऑब्झर्वेशन आहे लाखो वर्षाचे. मग त्यापेक्षाही मी म्हटलं ना, मुळात अंतर्मनाचं जे निरीक्षण करून हे शास्त्र आपल्याला सांगितलं गेलं ना की द्वैतामध्ये एक मी आणि तू वेगळा आहे, आणि या मी आणि तू पणातनं जे तयार झालं ते पहिलं मी आणि माझं. या मी आणि माझ्यामुळे माणूस त्या आसक्तीमध्ये गुंततो आणि त्या आसक्तीतून, त्या ममतेतून जे तुमच्या वाटेला येणार आहे ते केवळ दुःख आहे. कारण हे माझंच आहे. अरे जिथे मी देही असं समजून वागायला लागलो तीच मुळातली गोष्ट चूक आहे. मग ज्या चुकीच्या गोष्टीपासून मी सुरुवात केली तिचा शेवट हा दुःखामध्येच होणार, कारण मूळ तुझं सुरुवातच चुकीची झालेली हे त्यांना सांगायचंय. आणि अद्वैतामध्ये सांगत असताना प्रापंचिक माणसाला सुरुवात इथून करावं लागणार आहे की आहे तितुके देवाचे. इथून माझी जर सुरुवात झाली की जे आहे हे त्यांनी दिलेलं आहे मला, इथे मुळात परमार्थामध्ये संकल्पना स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला उपासना कशाला अनुग्रह घ्यायचा आणि काय केलं, किती केलं तर काय होणार आहे, नशीब थोडी चुकणार आहे. हे आपले सामान्यता प्रश्न असतात की नशीब जर चुकणार नाही तर मग गुरु करून, नाम घेऊन, उपासना करून कशाला वेळ वाया घालायचा. आपल्या वाटेला येणार दुःख संपणार आहे का. जे विधात्याने लिहिले नशिबी तेच होईल टळणार नाही असं कवीने जर सांगितलंय तर मग कशाला गुरु, आणि मग कशाला इतक्या माळा, आणि कशाला 2 ते 9 जप करायचा, आणि पुन्हा 13 कोटीचे संकल्प ते सांगतात तिथे गेले की मग जाणच नको. किती छान आहे की नाही. विधिविधान चुकणार नाही, ते कुणालाही चुकलेलं नाही. तरीही रामायण आणि महाभारत आणि भगवान गोपालकृष्णाचं चरित्र हे आदर्शवत का सांगितलं गेलेलं की कर्तव्याने घडतो माणूस, की आपल्या वाटेला कर्म हे आलेलं कर्म कधीच चुकणार नाही, आपलं विधिलिखित सुद्धा चुकणार नाही. पण महाराज काय म्हणाले, तुमचं विधिलिखित, तुमचं नशीब, तुमचे भोगत असताना सामान्य माणसाचं काय होतं की जेव्हा आनंदी असतो तेव्हा त्याला कुणाची आठवण येत नाही, आणि जेव्हा दुःखात येतो तेव्हा मात्र त्याला ते सहन होत नाही. दुःखाचे भोग सहन होत नाही, आणि ते सहन होण्याची शक्ती, त्या दुःखाची तीव्रता 100 वरून 10 वर 20 वर आणण्याची शक्ती तुम्हाला दिलेल्या साधनेमध्ये, तुम्हाला दिलेल्या संस्कारांमध्ये, तुमच्यावर केलेल्या साधनेच्या उत्तम संस्कारातून जी वृत्ती तयार होते आघात सहन करण्याची, ती साधनेने आणि ती गुरुच्या आशीर्वादाने होते. गुरुचा आशीर्वाद सुद्धा त्यांनी दिलेल्या मार्गाने आपण जेव्हा चालतो, त्यांनी दिलेल्या साधनेच्या मार्गावरून जेव्हा चालतो, त्यांनी दिलेलं साधन मनापासून जेव्हा करतो, तेव्हा त्या विधिलिखिताला, त्या प्रारब्धाला आलेल्या दुःखाला सहन करण्याची शक्ती अतिशय वाढते. आणि याचं उत्तम उदाहरण असेल तर सकल संतांची आणि संतांच्या भक्तांची चरित्र आपण पाहावी. म्हणून ते म्हणाले की परमसुख केवळ अद्वैतामध्ये, की तो आणि मी एक, आणि तो आणि ही अद्वैत ही आदर्श अवस्था गाठण्यासाठी ह्या सगळ्या मधले टप्पे आहेत की उपासना आहे, नाम आहे, साधन आहे, गुरुकरण आहे, गुरुच्या आज्ञेमध्ये राहणं आहे, गुरुपालन आहे. या टप्प्याटप्प्याने मनुष्य द्वैताकडून अद्वैताकडे जातो. मी माझं बस याच्यामध्ये जो गुरफटून राहतो ना त्याला आयुष्यभरही सुख मिळत नाही. पण इतकं सगळं करून सगळ्यांचा प्रपंचाचा अनुभव काय सांगा. तुम्ही इतके लोकांसाठी झटके काढले. ते म्हणाले सन्मान मनी इच्छू नये, पहिलंच आहे
त्या सन्मान मनी इच्छु नाही याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आशा आहे, अपेक्षा आहे, माफ करा, अपेक्षा आहे की मला त्यांनी चांगलं म्हणावं, माझं त्यांनी कामाला यावं, मला त्यांनी बरं म्हणावं, माझ्यावर वेळ आल्यावर त्यांनी धावून यावं. ही जी कामना आहे, ही कामनाच पहिल्यांदा ते म्हणाले शून्य करा. हळूहळू होईल, एकदम होणार नाही, पण ही झाल्यानंतर हळूहळू तुम्ही त्या मार्गावर जा. म्हणून ते म्हणाले की खरं सुख जे असेल तर ते अद्वैतामध्ये. पुढे म्हणाले, हेची साधकी साधुनी ज्ञान, स्त्री पुत्र स्वजन धन, त्यासी झाले उदासीन, अद्वैती मन लागले. हा अद्वैताचा विचार, हा नित्य आणि अनित्याचा विचार. याच्या मागे सांगितलं की नित्य काय अनित्य काय, म्हणजे नित्य कोण आहे अगदी सोप्या शब्दात महाराजांनी सांगितलं. नित्य अनित्याचा विचार करत असताना महाराजांनी अगदी फक्त नित्य कोण आहे म्हणाले. नित्य नेम म्हणजे काय, जो नित्य आहे त्याचा नेम करण. मग नित्य कोण आहे म्हणाले, अगदी सोप्यात महाराज म्हणाले भगवंत नित्य आहे, त्याचा नेम करणं म्हणजे काय, अखंड त्याचा आठवण करणं, अखंड त्याच्या सहवासात राहणं म्हणजे नेमकं काय. तर म्हणाले अखंड त्याच्या नामामध्ये राहण्याचा तुम्ही अभ्यास करा. पुढे म्हणाले, असा जो हेची साधकी साधुनी ज्ञान, ज्याला नित्य आणि अनित्य, जो भगवंताच्या व्यतिरिक्तचा सगळा भाग आहे. काल आपण जे पाहिलं ना की आत्म्याच्या व्यतिरिक्त जे सगळं जड आहे, आत्मा सूक्ष्म आहे, तसं भगवंताला सोडून जे जे काही तुम्हाला दिसेल ते सगळं अनित्य आहे. फक्त भगवंत नित्य आहे. आणि भगवंताच्या इक्वल टू काय आहे, त्याचं नाम आहे. म्हणून नाम हे नित्य आहे. त्याच्या पुढे जाऊन महाराज एकदा बोलता बोलता असं म्हणाले की नाम काय आहे, साधनपणे साध्यपणे म्हणाले. म्हणजे नाम घेता 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 नामच साधायचंय, पण ते साधण्यासुद्धा नामच घ्यावं लागणार. तेव्हा ते म्हणतात की हेची साधकी साधुनी ज्ञान, जो साधक हे सगळं ज्ञान साधतो. म्हणाले, स्त्री पुत्र स्वजन धन, त्यासी झाले उदासीन, अद्वैती मन लागले. एकदा हे ज्ञान जर चांगल्या पद्धतीने पचनी पडलं की नाही, मी कुठून आलो, मला कुठे जायचंय आणि जिथे जायचं तोपर्यंतचा माझा जीवन भराचा प्रवास काय आहे, माझं साधन काय, हे ज्याला कळलं म्हणाले, तेव्हा साधुनी साधन. ते म्हणाले पुढे की मग तो या प्रपंचामध्ये फारसा गुरफटला जात नाही, आसक्तीच्या दृष्टीने, कर्तव्याच्या नाही. कर्तव्याने तो सगळी कर्तव्य करतो. म्हणून म्हटलं ना की आत्मज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी जे पुरुष असतात, हे पुरुष उत्तम गृहस्थाश्रम करतात. नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज आहेत, त्यांनी त्यांचा संसार उत्तम केला. गृहस्थाश्रम सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित आचरण केला. आणि ते सगळं करत असताना माझ्या जीवनाचं ध्येय आहे ते गाठत असताना या सगळ्यामध्ये फक्त कर्तव्याने ते बांधून राहिले, कर्तव्याला कधीही चुकले नाही. सज्जनो, हेच तुम्हा आम्हाला साधायचं आहे. म्हणून हा विषय इथे द्या. पुढे म्हणाले, स्त्री पुरुष स्वजन धन, त्यासी झाले उदासीन, अद्वैती मन त्याचे लागले. तो ब्रह्मानंदी लीन झालेला आहे. पुढे म्हणाले, तेथ कोणाचे गृहक्षेत्र, कोण पुसे कलत्र पुत्र, धनधान्यादी समृद्धी विचित्र, माझे स्वतंत्र देह न म्हणे. एकदा त्या ठिकाणी मन रंगलं, त्या भगवंताच्या ठिकाणी उत्तम साधन चालल्यानंतर आधी सांगितलेल्या 9च्या 9 सद्गुणांचं, 9 लक्षणांचं वर्णन जेव्हा होतं, किंवा तो साधक कशा पद्धतीने पुढे जातो हे भगवान श्रीकृष्णाला उद्धवाला सांगायचंय, तेव्हा ते म्हणाले त्याची वृत्ती कशी होते बघा. कुणाचे हे गृहक्षेत्र, हरिपाठातच होईल, कुणाचे हे घर, कुणाचा संसार. मौलींनी सुद्धा तेच सांगितलं. आधी मौली सांगते, पुन्हा नाथमा, कुणाचे गृहक्षेत्र, कोण पुसे कलत्र पुत्र. ही आतली जाणीव आहे. घरात बोलून दाखवू नका हे, आणि बोलून दाखवूच शकत नाही आपण. कुणाचे घर म्हणजे वा बाय, कलत्र पुत्र, बाबा तुम्ही काय वेळ लागले काय, कुणाचं नाथ बघ वागणार काय काय म्हणे.
असं होईल. कुणाचे गृहक्षेत्र कोण पुसे कलत्र पुत्र, त्याची वृत्तीच अशी होती, अरे नाही, हे सगळं या जन्मातलं. म्हणून भागवतामध्ये जवळपास 1000 कथा येतात भक्तांच्या, 1000 भक्तांच्या कथा, बरं का, 1000 प्रकारचे भक्त सांगितले. आणि त्या सगळ्यांमध्ये त्याच्यात सुद्धा त्यांनी एक कथा अशी येते भागवतामध्ये, एक विषय आला म्हणून हा आला ना, की कोण पुसे कलत्र पुत्र, तो हे ओळखून राहतो की जन्मोजन्मी आम्ही, माफ करा, आपल्या रामानंद महाराजांनी आठवले की सांगतो, इतक्या जन्मांमध्ये आपण हाच संसार, हेच आई बाबा, हेच नवरा बायको, हेच लेकरं बाळ, हा संसार इतक्या कोट्यानुकोटी वेळा जन्म घेतला. एक राजा असतो, त्याला मुलगा होते, भागवतातली कथा आहे. खूप तपश्चर्या करतो आणि शेवटी नारद त्याला सांगतात की भागवताचं पारायण कर, भागवताची पूजा कर वगैरे वगैरे. तो भागवताचं पारायण करतो, निष्ठेने करतो, खूप तपश्चर्या करतो, भगवान प्रसन्न होतात आणि तो म्हणतो की मला संततीने मला एक मुलगा द्या. भगवंत प्रसन्न झाल्यावर हो म्हणाले, देतो तुला एक मुलगा. एक मुलगा त्याला होतो. तो 12 वर्ष जगतो फक्त आणि 12व्या वर्षी तो मुलगा जातो. तो गेल्यानंतर हा राजा इतका शोक करतो, इतका शोक करतो, 1 दिवस 2 दिवस 15-20 दिवस झाले तरी त्याचा शोक काही थांबत. शेवटी नारद तिथे येतात. नारद त्याला सांगतात की अरे तू हा शोक करू नकोस. तर ते म्हणले नाही, तो माझा मुलगा खूप असा होता आणि तसा होता आणि मला ते सगळं पाहिजे, मिळायलाच पाहिजे, असं मला एकदा काही करा, त्याचं एकदा तरी त्याची भेट व्हावी. नारद त्याला त्या मुलाची भेट करून देतात क्षणासाठी, काही मिनिटांसाठी. तेव्हा तो जाणारा मुलगा पहिल्यांदा म्हणतो की कोण तुम्ही आहात, कोणत्या जन्मातले माझे आई बाबा आहात, आणि आता तुम्ही माझ्यासाठी शोक करू नका. मला जी गती मिळाली, आपण ज्याला सद्गती असे म्हणतो, तर ती जी गती मिळाली आहे, तुमच्या या शोक करण्याने माझ्या गतीमध्ये अडचण येते. तुम्ही व्यर्थ शोक करू नका. मी तुमचा कोणत्या जन्मात, अहो तुम्ही माझे कितीतरी वेळा, तुम्ही किती वेळा बाबा झालात आणि मी कितीतरी वेळा मुलगा झालोय म्हणाले, आठवत नाही म्हणाले. याच्या पुढे जाऊन ही तर भागवतातली कथा आहे. आपल्या संप्रदायामध्ये मी कदाचित आपल्याला सांगितली असेल. आदरणीय बाबा वेसरेंना पहिला मुलगा त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे वारला. तो याचाच एक 8-9 वर्षाचा झाला आणि गेला. बघा, माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर 1931 पासून, म्हणजे वाणीरूप महाराज प्रगट झाले डिसेंबर 1925 ला, रामानंद महाराजांनी देह ठेवला 1930 ला, आणि 13 सप्टेंबर 1931 पासून बाबा वेलसरेंना वाणीरूप महाराजांचा सहवास लाभला. 1931 ते 3 एप्रिल 1967 ला वाणीरूप महाराजांनी देह ठेवला. तोपर्यंत बाबा वेलसरेंना त्यांचा नित्य सहवास होता. नित्य म्हणजे किती? वाणीरूप महाराजांना कोणी विशेष व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा, काही कोणी व्यक्ती आली त्यांना भेटायचं आणि महाराजांना काही विशेष ज्ञान त्या व्यक्तीला जर सांगायचं असेल तर वाणीरूप महाराज म्हणायचे, केशवराव कुठे, त्यांना बोलवा, मग मी हे सांगतो. याचं कारण त्यांनी हे ऐकणं गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण असेल की त्यांनी हे ऐकल्यानंतर ते स्मरणात ठेवतील आणि माझा हा निरोप पुढे ते हजारो लोकांना पोहोचवतील. ही महाराजांची योजना होती. एवढं वाणीरूप महाराजांचं बेलसरे बाबांवर प्रेम होतं. आणि त्यांच्या सहवासात तयार होणारे आदरणीय बाबा बेलसरे, त्यांना मुलगा झाला. 8-9 वर्षाचा असताना तो मुलगा गेला. बाबांचं त्याच्यावर फार प्रेम होतं. पहिलाच मुलगा, खूप प्रेम. म्हणजे आदरणीय बाबा रोज ज्ञानेश्वरी प्रवचन करणारे, हे सगळं द्वैत अद्वैत, ब्रह्म माया जीव याच्या खरं तत्वज्ञान सांगणारे आदर्श असलेले आदर्श नामसाधक असलेले बाबा. पण सज्जनो, काय शेवटी ज्ञान हे ज्ञान, सगुणाचं प्रेम, आपल्या मुलावरचं प्रेम,
तो मुलगा गेल्यानंतर त्यांना दुःख आवरेना, त्यांच्या डोळ्याच्या धारा थांबेना. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3-4 दिवस झाले. शेवटी वाणीरूप महाराजांनी त्यांना बोलवलं. म्हणाले, केशवराव, इतका शोक बरा नाही. म्हणाले, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, किती तुम्हाला सांगावं. म्हणाले, आपला त्याचा जेवढा ऋणानुबंध होता तेवढा तो आला. महाराजांनी, भगवंतानी तो आपल्याला दिला होता, त्याचं आयुष्यच तेवढं होतं. हे सगळं सांगून झालं. तेव्हा बाबा म्हणाले की हे सगळं मला महाराज कळतं, पण माझे अश्रू आवरत नाही, मला त्याची फार आठवण येते. बरं म्हणाले, दाखवू का तुम्हाला? हो म्हणाले. डोळे लावा. डोळे लावले आणि महाराजांनी त्या मुलाचं दर्शन घडवलं. तेव्हा तो हेच म्हणाला, बाबा तुम्ही शोक करू नका, माझ्या जाण्याच्या गतीमध्ये अडचण येते, तुम्ही आता नका शोक करू, मी आनंदाच्या ठिकाणी चाललो. 20व्या शतकामध्ये घडलेली ही घटना आहे. ईश्वराच्या अधीन असलेला जन्म आणि मृत्यू तो कधीच चुकत नाही. आणि मग मात्र बाबांचा शोक, दुःखाची तीव्रता कमी झाली. म्हणून ते जे म्हणाले ना की हे ज्ञान त्या साधकाला, जेव्हा हे साधकी साधुनी ज्ञान, स्त्री पुत्र स्वजन धन, त्यासी जाणे उदासीन, अद्वैती मन रागणे. मग तो या प्रपंचामध्ये एक वेगळ्या प्रकारची उदासीनता, म्हणजे अगदी तोंड लटकून बसत नाही. त्याच्या मनाची अवस्था उदासीनतेची असते की हे जे मी पाहतोय हे मिथ्या आहे, हे एक मला दिवस सोडून जायचंय, हे घर, हे दार, हे सगळं आपल्याला या जन्मापुरतं राहायला दिले. भाड्याच्या घरात राहिलं, त्या घरमालकाने म्हणजे जा तुम्ही, नाही मी इथेच राहतो, हे व्यवहारात जमेल का हो? मग तसं हे शरीर आपल्याला परमार्थ साधण्यासाठी, भगवंत मिळून घेण्यासाठी या जन्मामध्ये दिलं. तेव्हा हे माझंच समजून मी जेव्हा वागायला लागतो तेव्हा आसक्तीमध्ये गुंततो आणि आसक्तीतून दुःखच पदरामध्ये येतं. पुढे म्हणाले, तेथ कोणा, माफ करा, तेथ कुणाचे पूर्तकरण धनधान्यादी समृद्ध विचित्र माझे स्वतंत्र देह न म्हणे. माझा देह आता स्वतंत्र म्हणे. ऐक उद्धवा या परी माझे भक्त संसारी, उदास झाले घरदारी, तत्व विचारी लिगोटोनी. आणि मग म्हणाले, उद्धवा आता ऐक, हे जे माझे हे खरे माझे आहेत. म्हणाले भगवंत म्हणतो, हे जे माझे शिष्य आहेत जे संसारामध्ये समजून उमजून वागतायत की हे माझं नाही, हे माझं नाही, मी इथे कर्तव्याने बांधतोय, मला भगवंताची, अशा तत्व विचाराला लिगटून, म्हणजे अशा तत्व विचाराला धरून जे राहतात उदास असे माझे संसारी, लिगुटुनी या गुरुचरणी केली प्रपंचाची झाडणी, मग अत्यादरे गुरुभजनी निज सुखदानी गुरुराव. आणि मग म्हणाले, गुरुचरणांशी अत्यंत भक्तिभावाने आपलं संपूर्ण आयुष्य उत्कृष्ट पद्धतीने, ज्याच्यासाठी आपण आलो त्या पद्धतीने ते घालतात. गुरुसेवेसी अत्यादर न राहे अष्टोप्रहर, ठेविले गुरुचरणी अंतर, निरंतर निज भावे. 24 तास श्री गुरुचरणांमध्ये, त्या निधिध्यासामध्ये अगदी सोप्या भाषेत अखंड सद्गुरूंच्या अनुसंधानामध्ये 24 तास राहून आपली सगळी कर्म फक्त कर्तव्याला बांधून जो करतो तो माझा भक्त. उद्धवा एथा शंका धरिसे. पुन्हा भगवान म्हणतात, अरे पुन्हा तुला आशंका येईल, जे देहा वेगळे कोण वस्तुसी, देखोनी पावला निज सुखासी, विदेहत्वासी अनुभवू. पुन्हा उद्धवा तुला एखाद्या वेळेस अशी आशंका येईल. म्हणाले काय, की अशी देहापेक्षा कोणती वेगळी वस्तू आहे? देहा वेगळे कोण वस्तुसी, देखुनी पावला निज सुखासी, विदेहत्वासी अनुभवू. भगवान उद्धवाला म्हणतात की तुझ्या मनामध्ये उद्धवा अशी आशंका येईल की आता तुम्ही एवढ्या त्या देहाच्या संसाराच्या, मी देह नाही, मी माझं, हे सगळं सोडून सांगतोय भगवंता तुम्हाला
पण देहात सोडून असं काय आहे की जे निज सुखाला प्राप्त करून देतं? आणि तिथे देहाला सोडून अशी कोणती वस्तू आहे म्हणाले? असं काय असेल म्हणाले? हे काही अशी आशंका तुझ्या मनामध्ये निश्चित येईल म्हणाले गुरु सेवेसी अत्यादर दरीसी देहा वेगळे कोण वस्तुसी देखुनी पावला निज सुखासी विधेयत्वासी अनु. मग ते विधेयत्वाची कोणती अवस्था आहे, काय आहे, हे कसं? देही असोनी विधेयता, प्रपंची असोनी अद्वैतता, आली शिष्याची या हाता तेही कथा परियसी. भगवंत म्हणतात की आता मी तुला अशी गोष्ट सांगतो उद्धवा, की देहामध्ये राहून विधेयता राहील आणि प्रपंची असोनी अद्वैतता, आली शिष्याची या हाता तीही कथा परियसी. आता तर तुला फारच सुंदर गोष्ट सांगतो म्हणजे उद्धवा, बिलकुल काळजी करू नको. तुझ्या मनामध्ये जी शंका आहे ना, ती शंका सुद्धा मी निरसन करतो. अरे देहापेक्षा काय वेगळं आहे? आता जे तत्वज्ञान आहे सज्जन, आता भगवंत आपल्याला सांगतात, स्थूल सूक्ष्म देहाहून आत्मा तो सर्वदा भिन्न, तेणे वेगळेपण जाण करी वर्तन प्रपंची. जीव उभय देही वर्तता, प्राणियासी देहातीतता, स्फुरत असे सर्वथा तोची तत्वता नेणती. म्हणे माझा डोळो दुखू लागला, परी न म्हणे मीची दुखो आला, माझा पावोची मोडला, परी मी मोडला हे न म्हणे. आता तुला सांगतो की बघ, आता थोडासा म्हणाले उद्धव तुला सैद्धांतिक बाजू सांगतो. आता ती सिद्धांतिक बाजू आपण जी काल प्रस्तावना पाहिली होती की निसर्जन, ती अशी आहे. काल आपण म्हणालो ना की स्वयंप्रकाश आत्मा वगैरे आपलं काल पाहिलं होतं, तेव्हा त्या उद्धवाला ते सांगतात की आत्मानंद भोगणारा जो आपण कालचा जो प्रस्तावनेचा शेवटचा मुद्दा पाहिला होता, आपल्याला आठवत असेल, नसेल तर मी लगेच आठवतो. तेव्हा भगवानंताला हे सांगायचं आहे सार रूपाने की जो आत्मानंदी किंवा ब्रह्मानंदी म्हणजेच आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान झालेला जो पुरुष असतो, तो घरदार, बायको, मुले, आप्तेष्ट, धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य या सगळ्या प्रपंचामध्ये राहून त्या प्रपंचाला चिकटत नाही. हा कालचा आपल्या प्रस्तावनेतला शेवटचा मुद्दा होता. तोच इथे म्हणाले, काय म्हणाले की हा जो स्थूल आणि सूक्ष्म देहाहून आत्मा तो सर्वदा भिन्न. आपण काल पाहिलं की नाही की आत्मा हा सूक्ष्म असतो, जड देह, स्थूल देह हा त्याच्या व्यतिरिक्तच असतो. ते म्हणाले की या प्राणी मात्राला कायम त्याचं स्फुरण असतं. आपल्याला याची अतिशय स्पष्ट जाणीव आहे, तरी पण आपण ते विसरून जातो. स्फुरण आहे त्याला, आपल्याला सुद्धा प्रत्येकाला, की मी देह नाही, पण आपण या देहालाच मी मानतो. हा जो संभ्रम आहे, ही संकल्पना इथे वेदांताच्या दृष्टीने भगवंत उद्धवाला नाथ महाराज आपल्याला समजून सांगतात की ते काय म्हणाले, जीव म्हणजे आपण उभय देही वर्तता, स्थूल आणि सूक्ष्म देहामध्ये आपण वर्तमान जगत असतो. प्राणियासी देहातीतता, स्फुरत असे सर्वथा तोची तत्वता निर्णती. आपल्याला ते तत्वाची जाणीव आहे. कशी आहे बघा, नाथ म्हणे की आपण सहजतेने म्हणतो आपण आणि आत्मा, तो आत्मा आपल्याला कसं स्पष्टपणे जाणून देत असतो. आपण म्हणाले माझा डोळा दुखू लागला, असं माझा डोळा दुखायला लागला, माझा हात दुखायला लागला असं म्हणतो. मग हे म्हणणारा कोण आहे याची जाण आपल्याला आहे. तो म्हणतो का मी दुखू लागलो, माझा डोळा दुखू लागला, माझा पाय दुखतोय, माझा हात दुखतोय. नाथ महाराज स्पष्ट सांगता, माझा पाऊची मोडला, परी मी मोडला हे न म्हणे. आपण म्हणतो का मी मोडलो, माझा पाय मोडला, माझा हात मोडला, माझा कान दुखतो, माझं डोकं दुखतं, मला ताप आलाय. मग हा सांगणारा जो कोण आहे याचं स्फुरण आपल्याला नित्य आहे की नाही?
त्याचं स्फुरण नित्य आहे. म्हणजे मग मी देह म्हणजे मी हात हा हात आहे का? हे सगळे अवयव मी आहे का? नाही. हे सगळे अवयव वेगळे आहेत हे सांगणारा कोणीतरी दुसरा आहे. आणि तो कुठे आहे? तर या देहातच आहे. मग तो दिसतो का? तर नाही. का नाही दिसत? तर तो सूक्ष्म आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्यांमध्ये त्याचंच चराचरत्व आहे, नवे नवे त्याचंच चैतन्य प्रगट आहे. हे सगळं करून सुद्धा आपण त्या खऱ्या शुद्ध, तो जो आहे ना सांगणारा, माझा हात दुखतो, माझं डोकं दुखतो, हे जे स्फुरण आहे, ही जी जाणीव आहे, तो खरा जो आत्मा आहे, तो शुद्ध आत्मा म्हणजे तो खरा शुद्ध मी आहे. बर, हे कळालं? इथपर्यंत काही अडचण आहे का? काहीच अडचण. बर, हे सगळं आपल्याला नित्य कळत असून सुद्धा आपण आपल्या देहालाच मी समजून आयुष्यभर वागतो. म्हणून मी जीव हा ब्रह्म द्वैत पसारा एका वाक्यात आपल्याकडे आले की नित्य आरतीमध्ये हेच म्हणायचं आणि त्याची जाण करून ठेवायची. अरे मी देह नाहीये, मी कोणीतरी वेगळा आहे. आणि मी कोण आहे? तर मी त्यांचा मुलगा, म्हणजे त्या परमात्म्याचा मी अंश आहे, त्या परमतत्वाचा मी अंश आहे, याची जाण तुला राहू दे. म्हणून ते म्हणाले की मी जीव हा ब्रह्म द्वैत, सारखं म्हणा त्या सारखं, म्हणजे सारखं हॅमरिंग करा की मी वेगळा आहे, मी हा देह नाहीये, मी देह नाहीये. हेच तत्वज्ञान, हेच अद्वैत आपल्याला शिकायचं आहे. पुढे म्हणाले यापरी देही वर्तता प्रत्यक्ष सांगे देहातीतता, हे आपुली आपणा अवस्था न कळे, ही आपली अवस्था न कळे भ्रांता देह भ्रमे. किती नाथांनी स्पष्ट स्वच्छ सोप्या भाषेत सांगितलं. हीच तर भ्रम आहे ना. म्हणजे समजतंय आणि संतांना हे उमजलेलं असतं. उमजणं म्हणजे काय? तर ते समजून पूर्णपणे आचरण करतात म्हणजे त्यांना उमजतं. आपण समजतो पण भ्रम आहे. न कळे भ्रांता देह भ्रमे, कारण मी देहालाच मी म्हणून चाललो, हाच मोठा सगळ्यात माझा भ्रम आहे. दृष्टा दृश्य नव्हे सर्वथा, ते जड तो चेतविता, एवं आज्ञाशी विलक्षणता जाण तत्वता या हेत. विलक्षणता तो प्रकारेसी, एक ते जाणे दृष्टेपणेसी, दुसरी ते स्वप्रकाशेशी देहबुद्धी असी विलक्षण. नाथ महाराज म्हणाले की ही जी त्याची म्हणजे आता पुढे अजून सोपं फार ना. पुढे म्हणाले दृश्याहून भिन्न, तरी तो मनसी झाला मन, ते चारवाक मत जाण, मनपण त्या नाही. 11 इंद्रिया माझी जाण, म्हणतेही एक करण, करणत्वे त्या जडपण, आत्मा नव्हे जाणया हेतू. प्रपंची मनाची दक्षता, ते मनपणची नव्हे तत्वता, जेवी प्राणे वीन नृपनाथा, न दिसे सर्वथा निज भाग्य. नाथ महाराज आता इथे सांगतात की ही सगळी आत्म्याची किंवा अद्वैताची, आत्मसुखाची, आत्मज्ञानाचा संकल्पना स्पष्ट करत असताना ते म्हणाले या जड देहामध्येच बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, हे सगळं सांख्यांच्या मते म्हणतात. आणि चारवाकाचं मत त्यांनी लगेच इथे सांगितलं की तरी म्हणसी झाला मन. आपण म्हणतो ना माझ्या मनात आलो हो, आणि माझ्या मनात एक गोष्ट सारखी येऊन राहिली असं पण म्हणतो. म्हणजे पुन्हा तो वेगळा आहे की नाही सांगणारा मन म्हणून. त्याच्या पुढे ते काय म्हणाले की अंतःकरण जे आहे, अंतःकरण हे मात्र सूक्ष्म देहाचा एक महत्वाचा भाग आहे. अगदी मोकळेपणाने सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर मोबाईलमधलं सिम कार्ड जे आहे, किंवा मोठ्या जुन्यामधलं तर कॉम्प्युटरमधली हार्ड डिस्क. आता सिम कार्ड म्हणा समजण्यासाठी म्हणून की मोबाईल जरी तुमचा खराब झाला, पहिलं सिम कार्ड घेऊन आपण दुसऱ्या सिम कार्ड मध्ये टाकतो, तर त्या सिम कार्डवर किंवा त्या हार्ड डिस्कवरून आपण सगळं डाटा इकडचा तिकडे घेतो. परमात्म्यानी जे अंतःकरण किंवा जे सूक्ष्म देह आपण म्हणतो, त्या सूक्ष्म देहाला मध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो अंतःकरणाचा आहे. आणि ते अंतःकरण सूक्ष्म आहे
ते स्थूल नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यावर सगळ्या गोष्टी कायम सेव्ह केलेल्या. तिसरी महत्वाची गोष्ट, ते नाश पावत नाही. त्याच्यामुळे या जन्मामध्ये जेवढी साधना, जेवढी कर्म, जेवढं पुण्य, जेवढं पाप केलेलं आहे ते त्याच्यावर नोंदवलेलं आहे. वस्त्र बदलल्यासारखं देह बदलत जातील. कोट्यानुकोटी जन्म देईन परी करी तुझे पाद सेवन, असं जेव्हा महाराज सांगतात तेव्हा कोट्यानुकोटी जन्म आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः अर्जुन, अरे तुझे 1000 जन्म झाले, माझे 1000 जन्म, असं भगवंत सांगताय. म्हणजे जन्म आहेच आहे. मग त्या जन्मामध्ये हे पूर्वसंचिताचं आणि प्रारब्धाचं गाठोडं कसं येतं, वासनांचं गाठोडं कसं येतं. वासनेच्या पोटी महाराज म्हणाले ना की सगळ्यात महत्वाची, जन्माला कारण काय, तर वासना. बरं, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपलं केवढं पारतंत्र आहे आपल्याला. आपण बिलकुल परतंत्रच आहोत, स्वतंत्रता काहीच नाही. जन्मही आपल्या हातात नाही, मृत्यू हातात नाही. आणि जन्माचं कारणही वासना आहे, आणि मृत्यूच्या वेळेस सुद्धा वासनाच असते. आणि त्या अंते मती सा गती या न्यायाप्रमाणे शेवटची जी वासना जिथे बुद्धी गुंतली तिथेच पुढचा जन्म आहे. मग ते म्हणाले की चार्वाक असं म्हणतो, मनसी झाला मन. हे चार्वाकाचं मत आहे असं ते नाथ महाराज सांगतात. पण पुढे म्हणाले मनपण त्या नाही. याचं कारण पुढे काय म्हणाले की जे 11 इंद्रिय सांगितलेली आहेत, एकादशीसाठीची आपण पाहिलं की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय सांगितली, इथं देहाशी निगडीत असतात. पण त्याच्यावर एक 11वं सांगितलं, ते म्हणजे मन. तर त्या मनाला इंद्रिय समजले नाही का, म्हणून ते म्हणाले 11 इंद्रिया माझी जाण, मनतेही एक करण, करणत्वे त्या जडपण, आत्मा नव्हे जाण या हेतू. मन म्हणजे आत्मा नाही. अगदी स्पष्ट स्वच्छ कल्पना, एक 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 गोष्ट महाराज अशी छान सुटसुटीत तुम्हाला करून सांग, आपल्याला सगळ्यांना सांगतात. पण यातलं अगदी सोपेपण आहे. पुढे कसं म्हणाले, प्रपंची मनाची दक्षता, ते मनपणेची नव्हे तत्वता, जेवी प्राणेवीन नृपनाथा, न दिसे सर्वथा निज भाग्य. म्हणाले शस्त्राचेनी एक घाये, छेदिले लोह गर्भ समुदाये, ते शस्त्राचे सामर्थ्य नव्हे बळ पाहे शिराचे. समजा एक मोठा लोखंडाचा गोळा आहे किंवा लाकडाचा तुकडा आहे, त्याला कुऱ्हाडीने किंवा लोखंडाच्या गोळ्यानेच लोखंडाला तोडलं तर त्या कुऱ्हाडीचं महात्म्य नाही, ज्याने मारलं त्याचं महात्म्य खरं. त्याच्यामुळे पुढे अजून एक दृष्टांत दे. लोहाचा लोह गोळा अग्निसंगे झाला इंगळ, धडधडा निघळी ज्वाळ, ते नवे बळ लोहाचे. एक लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये टाकला, खूप तापवलं खूप, आणि तो अग्नी सारखा झाला, त्याचा रस झाला, त्याचे तुकडे तुकडे झाले छोटे छोटे. पण हे त्या लोह गोळ्याचं महत्व नाही. म्हणाले नवे बळ लोहाचे, त्या लोखंड्या ऐसे जड मन, त्यासी चित प्रभा प्रकाशून, प्रकृती माझी वर प्रवर्तन, करवी जाण श्रेष्ठत्व. जसं त्या लोखंडाचं महत्व नाही तसं या आत्म्याला त्याचं तसं म्हणाले चित प्रभा प्रकाशून, प्रकृती माझी प्रवर्तन, करवी जाण श्रेष्ठ. अगदी तसं आपल्या संपूर्ण अवयवांना, आपल्या संपूर्ण चित्ताला, मनाला, देहाला चैतन्य देणार जे आहे ते आत्मतत्व नाथ महाराज सांगतात. पाव्या माझी रागज्ञान, केल्या अतिमधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण, कळा जाण गात्याची. सुंदर बासरी, 100 बासऱ्या. आता मला सांगा, रेल्वे स्टेशनला गेल्यावर त्या आपल्या काही वर्षापूर्वी होता का, एक काळा माणूस होता, त्याच्या बॅगमध्ये खूप बासऱ्या असायच्या, आणि ते इतकं सुंदर वाजून दाखवायचा. केवढ्या काय, 60 रुपये द्या बरं आम्हाला, या आपल्याला पू पू. त्यांनी वाजलं की ते मेरा बॅगचं करायचं. बासरी तीच आहे, छिद्रे तेवढेच आहे, फक्त फुंकणारा जो आहे प्यार के नगमे तो वाजवतो. आपण गेलो तर नुसती पू पू पू. काय आपला गुण आहे आणि काय त्या पाव्याचा. तसं म्हणाले त्याच्यामध्ये सगळे राग आहेत, पण म्हणाले त्या बासरीचा हा गुण नाही, तो जो गाणार आहे त्याचं महत्व आहे. तसं म्हणाले तैसा बाबा, तैसा मनाचा जो व्यापार, तो जाण पा परतंत्र, नव्हे त्याचा, माफ करा, नव्हे याचा
तो स्वतंत्र जड विचार मनाचा. हा म्हणाले त्या मनाचा. पुढे सूर्याचेनी किरण संगे, सूर्यकांती वगैरे उदाहरण. तसं मन जडत्वे जड जाण, आत्मा स्वप्रकाशे प्रकाश गण, मन ते आत्म्याच्या अधीन, आत्मा स्वाधीन आत्मतत्वे. बस हेच त्यांना सांगायचे. 3-4 उदाहरणं त्यांनी दिली, पण सगळ्यात महत्वाचं ते म्हणाले तसं मनाचं. म्हणून हे सगळा विचार केल्यावरती मनाला सुद्धा तो आत्मा प्रकाशात प्रकाश देतो. त्या मनामध्ये त्या मनाला त्याचं चैतन्य देणं किंवा त्या मनाला मनपण देणं, त्या मनाला मनाचं उन्मन करण्याचं काम, किंवा त्या मनाच्या ठाई जी काही सगळी उत्तम शक्ती आहे, अतिशय मोठी शक्ती मनाच्या ठिकाणी, किती मोठी आहे, पण त्याचं तत्व आहे म्हणाले आत्मतत्वानुसार ते मिळतं. आणि याचा उत्कृष्ट उदाहरण आपल्याला परत भगवंताकडे गेले की लक्षात येतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्या विभूती भगवंतांनी सांगितल्या त्यात मन ही माझी विभूती आहे. त्याच्या पुढे जाऊन 17व्या शतकात समर्थांनी 205 श्लोक लिहिले. सगळे मनाला उपदेश आहेत. सगळ्याला मना सज्जना, ठीक आहे, त्याला फार गोड गोड गुंजारलं, अरे तू खूप चांगला आहे. कारण त्या मनाच्या ठिकाणी असलेली शक्ती. आणि त्याच्या पुढे अजून त्याच काळातले संत तुकोबाराय म्हणाले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धी स्वीकार. सगळ्या सिद्धी त्या मनाच्या ठिकाणी. पण नाथ महाराज सांगितले की त्याला ताकद देणारी शक्ती जी आहे ते आत्मतत्व आहे, तो आत्मा आहे. म्हणून आणि आपण त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करण्याचं, आपल्याला ते आत्मसुखच मिळायचं, आपल्याला त्या आत्म्याचं ज्ञान म्हणजेच त्या ब्रह्माचं ज्ञान. ब्रह्म आत्मा एक, ब्रह्मज्ञान आत्मज्ञान एक, ब्रह्मानंद आत्मानंद एक, हेच आपल्याला मिळवण्याचं मानवी जीवनातलं ध्येय. पुढे म्हणाले आत्मा स्वाधीन आत्मतत्वे, प्रत्यक्ष म्हणे माझे मन, परी मीची मन न म्हणे जाण. नाही का, आपण म्हणतो माझं मन, माझ्या मनात फारच वाईट विचार यायला लागलो, माझं मन एवढं प्रसन्न आहे ना, माझ्या मनाला इतकं छान वाटायला लागलं ना, मला छान असं म्हणतो का आत्मा? माझ्या मनाला असं म्हणतो. तो म्हणाले मीची मन न म्हणे जाण, मीच मन आहे असं तो कधी म्हणत नाही. पुढे या लागी मनाहून आत्मा भिन्न, वेगळेपण साक्षीत्वे. अगदी पुराव्यासहित तर्कासहित भगवंतही समजून सांगतायत, त्याच्यापेक्षा जास्त नाथ महाराज सांगतात. आता लक्षात आलं म्हणाले सगळं. हा देह वेगळा आहे, हा आत्मा वेगळा आहे, हे सगळं समजलंय, हे आपल्याला समजतं. आपला भ्रम कुठे होतो हेही नाथ महाराज सांगितलंय की तुम्ही इथे तुम्हाला भ्रम निर्माण होतो. ते म्हणाले ना की न कळे भ्रांता देह भ्रमे. कारण मी लगेच माझा हात दुखतो, माझं डोकं दुखतंय आणि म्हणून त्याला कवटाळून बसतो. हे शरीर म्हणजेच मी आहे. आणि संतांच्या बाबतीमध्ये होतं की ते या शरीराला अगदी सवतीसारखं वागवतात, सवतीसारखं वागवतात. ते म्हणाले हे देह साधन आहे, त्याचे फार लाड नाही. किती जेवावं? नाम घेताना झोप येणार नाही इतकं जेवावं. आपण किती जेवतो हे आपण आपलं सांगतो, दुसऱ्यांचं असं आहे. तर ते देहाला अगदी सवतीप्रमाणे वागवतात की नाही. आपण नामाला सवतीप्रमाणे वागवतो, त्याचा आवाज देताना सवतीच्या लेकराप्रमाणे. पुढे म्हणाले तर हे सगळं असताना नाथ महाराज पुढे म्हणतात की देहाहुनी भिन्न, देह द्वयाहून भिन्न, दृढ साधूनी आत्मज्ञान, देहात्मबुद्धीचे छेदन केले जाण शिष्याचे. ह्या संकल्पना स्पष्ट झाल्या की द्वैत अद्वैत, देह देहबुद्धी, आत्मतत्व, देह आणि आत्मबुद्धी या लागी देहात्मवादी जे सत्य मानिती उपाधी, ते मिथ्या केली त्रिशुद्धी, शुद्धी बुद्धी ते नव्हे. मना वेगळे साधिला पहा हो, तो तू म्हणसी पितामहो, तो देवांमध्ये श्रेष्ठ देवो, हाही संदेहो न धरावा. माफ करा, हो का कल्पाची आधी, ब्रह्माशी मौढ्य होते आधी, करू न शके सृजनविधी, जडबुद्धी तयाची. हे सगळं सांगत असताना याचा सारांश आता मी फक्त 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो की अशा सत्पुरुषाचं मन, हे सगळं ज्याला कळलं, हे सगळं झाल्यानंतर भगवंत उद्धवाला सांगतात की अरे मग त्याचं मन निरंतर त्या आत्म्यापाशी, त्या आत्मारामापाशी गुंतून राहतं आणि त्या आत्मानंदामध्ये अखंड डुंबत राहतं. आणि मग असा सत्पुरुष
म्हणजे असा ब्रह्मज्ञानी 2-3 प्रकारे वागतो. एक, मौन धरून या समाजापासनं, या लोकांपासनं दूर कुठेतरी एकांतात गुहेमध्ये, जंगलामध्ये राहतो, नुसता पडून राहतो त्याच्या आनंदाच्या अवस्थेत, संपर्कात. दुसरा ब्रह्मज्ञानी पुरुषाचा प्रकार असा असतो की तो अवधूतासारखा किंवा अवलियासारखा वागतो. वाटेल तसा लौकिक अर्थाने लोक त्याला वेळी समजून म्हणतील. तुकामाईंसारखं त्यांचं वर्तन की कधी काय करतील, हातात बांगड्याच काय घालतील, दिवस दिवस नुसतेच उपाशी राहतील, कुणाच्या घरी कांदा भाकरीच खातील तर कोणाला म्हणतील मला सोहळ्यामध्येच वाढा. असं त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं. तिसऱ्या प्रकारचा ब्रह्मज्ञानी पुरुष असा असतो की जो तुम्हा आम्हाला उतरायला जगामध्ये येतो, तुमच्या माझ्यासारखा राहतो, ब्रह्मज्ञान झालेला तुमच्या माझ्यासारखा वागतो, तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करतो, तुमच्या माझ्यासारखा प्रपंचामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वागवून दाखवतो. म्हणजे कसं तर ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणजे तुम्हाला सांगतो ना, महाराज थोरले महाराज होते देवामध्ये. एका बाईचा मुलगा वारला, तिच्या भेटीला गेले, तिच्या घरात जायला तिला पाहायच्या दाराच्या त्या अंगणात गेले. यांनी महाराजांनी मोठ्याने आंबट टाकले, इतक्या मोठ्याने. महाराज म्हणजे तुम्ही इतकं कशाला रडतात महाराज, जाऊ द्यायला गेला माझं नशीब. मग हेच तर तुला मला सांगायचं, मी सांगितलं असं तुला कळालं नसतं. आता या गोष्टीला तुम्ही कसं समजणार की हा ब्रह्मज्ञानी पुरुष नाही? तर तो वागताना तुमच्या आमच्यासारखा रागवेल वागवेल काही. मी ते म्हणाले ना, एकदा इतके चिडले की भाऊसाहेब बाजूला थरथर कापू लागले. भाऊसाहेब महाराज इतकं कशाला चिडलं, हळूच पाहून त्यांच्याकडे मागे 4 लोक खूप बोललो होते. हळूच भाऊसाहेब काही कुठं काय इथला हरा पुन्हा इकडं सुरू वेल म्हणतो. म्हणजे आदरणीय आपण तर काही ऐकलेलं नाही, पण बाबा बेलसरांनी जे सांगितलं ते म्हणाल काय सांगावं. एकदा महाराजांनी शिव्या द्यायला सुरुवात केली तर अर्धा तास शिवी रिपीट होत नव्हती. असं त्यांच्या प्रवचनात मी ऐकलंय आणि ते सत्यही असू शकतं. कारण जगामध्ये वागताना मला सांगितलं म्हणजे मला ते फार बाबांचं आवडलं. ते पण आले, अहो ब्रह्मानंद महाराज बोलायचे महाराज म्हणजे राम, प्रत्यक्ष राम. पण सगळं चरित्र रामाचं आणि त्यांच्या समाधीवर गोपालकृष्ण. हे कसं काय म्हटलं? तर ते राम होते म्हणाले, पण त्यांचं वागणं मात्र सगळं गोपालकृष्णासारखं. कारण या समाजामध्ये वागत असताना कृष्णनीती पण गरजेची आहे. आणि शेवटी भगवंताचं जर आपण आयुष्य पाहिलं सगळं तर कर्मण्येवाधिकार असते किंवा करिष्ये वचन तव, एवढंच तेवढ्या काळातच द्वारा आयुष्य भगवंताचं जर आपण सगळं पाहिलं. स्वतः करता काही एक गोष्ट मला मिळावी लोण्याची, अगदी बालपणापासून त्याचं जे सगळं जीवन हे इतरांसाठीच आहे. असो विषय असा सुरू होता की तो असा सत्पुरुष कसा राहतो म्हणाले, कायम आनंदाच्या स्थितीमध्ये असतो आणि त्या ब्रह्मानंदातनं खाली येणं फार अवघड असतं. बरं मी म्हटलं तुम्हाला की खूप श्रीमंत माणसाला जर म्हटलं तुम्ही आचार्य गोधडीवर झोपा, हे का खूप मोठा मुकेश अंबानी आपल्या घरी आहे, झोपासत जमेल तर त्या अवस्थेतून त्याला या अवस्थेत येणं. जसं मला सांगायचं काय की सांपत्तिक दृष्ट्या सुखाशीनतेच्या दृष्टीने जरी आपण व्यवहारातला विचार केला तर एखादी व्यक्ती किती खाली येईल. 7 स्टार नाही बाबा, 5 स्टार मध्ये तर मिनिमम आपली व्यवस्थाच नाही दिसत. तर असा ब्रह्मानंदामध्ये अखंड राहणारा सत्पुरुष. आणि आपण तर महाराज आमच्या मुलाला नीटला मार्क पडू द्या बाबा, दुसरं गेलं 5 वर्ष झाले आमच्या मुलाला लेकरूच आहे. आता ते काय महारुद्र जय मारुती रामदास, कली माझी ते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती. आणि हे म्हणते आम्हाला पोरगा देते. किती किती करते. मला सांगायचं काय म्हणता की खरोखर त्या स्टेटमध्ये राहणार. विचार करा की जो अखंड अनित्य निर्दोष अशा नित्य असलेल्या आनंदामध्ये राहणारा महापुरुष, आणि त्याला आपण प्रापंचिक दृष्ट्या इतकं खाली आणलं त्या तरी महाराज काय म्हणाले, तुम्ही कसेही वागलात पण तुम्ही नाम घेता म्हणून मला तुमच्या आजूबाजूला
घुटमळा वाटतं. नवे नवे जो नाम घेतो त्याच्या आजूबाजूला मी घुटमळतो. सज्जनो, हे सगळं जे ज्ञान आहे ना, हे सगळं साधण्यासाठी इतक्या अवघड अवस्था आहे. पण महाराज काय म्हणाले, नामानी ह्या सगळ्या तुम्ही पार करू शकता. हे नित्य, अनित्य, विवेक, वैराग्य, शांती, ज्ञान, ब्रह्म, माया, हे सगळं योग, साधना, ध्यान, धारणा, हे सगळं एका सूत्राने काय असेल. महाराज म्हणाले माझा प्राण, आणि माझा प्राण जर काही असेल म्हणाले तर ते नाम आहे. त्याचा अभ्यास आपल्याला मनापासून करायचा आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला नित्याचा प्रार्थनेचा आनंद घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की